बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी 11वी सुनावणी पार पडली। या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे बाजू मांडत आहेत, मात्र ते आजच्या सुनावणीला येऊ शकले नाही। या 11व्या सुनावणीमध्ये फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात अटक वॉरंट काढण्यात यावं यासाठी न्यायालयाकडे सहाय्यक सरकारी वकिलांनी एक अर्ज दाखल केलाय। याशिवाय पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उज्ज्वल निकम हे येऊ शकले नाहीत, यामुळे पुढील तारीख देण्यात यावी अशी विनंती सुद्धा सहाय्यक सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली। यामुळे आता पुढील सुनावणी ही 18 ऑगस्टला होणार असल्याची माहिती आहे। त्यांच्या पूर्वनियोजित काही कार्य भरल्यामुळे आदरणीय निकम साहेब येऊ शकलेले नाही, त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती केली की आम्हाला पुढची तारीख द्यावी। शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या हद्दीपर्यंत आम्हाला वॉरंट द्यावं नवीन 72 प्रमाणे, तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे। आणि अगोदरचे जे अर्ज आहेत, चाकेचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे, की आज काय फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं, त्यामुळेही आजची तारीख वाढलेली आहे। आणि पुढची तारीख न्यायालयाने 18 तारीख देण्यात आलेली आहे। आरोपी वाल्मी कराडच्या अजून त्याच्यावर आज तागायत माझ्या माहितीप्रमाणे ऑर्डर आलेली नाही।